मी अरुण खोडके. शिवचिंतन शिवकालात. किल्ल्यावरती अन्नधान्याचा साठा भरपूर असे. सुरतेच्या इंग्लिश गव्हर्नरने 22 जानेवारी इसवी सन 1677 लिहिलेल्या एका पत्रामध्ये शिवरायांनी धान्यगोटा मोठ्या प्रमाणावर गोळा करून आपल्या किल्ल्यावरती साठवला आहे, अशा आशयाची तक्रार वरिष्ठांच्याकडे केलेली आढळते. फ्रेंच प्रवासी अबेकरे याने रसाळगड आणि प्रचितगड या किल्ल्यांकडे धान्याची पोती घेऊन चाललेल्या खेडजांची माहिती दिलेली आहे. त्यावरून किल्ल्यावरील धान्यसाठ्याबद्दल मावळे अत्यंत जागरूक होते हे स्पष्ट होते. 2 किल्ले जवळ असले म्हणजे त्यातील एक किल्ला कोठार म्हणून वापरण्यात आणला जात असे. रायगडाजवळ असलेला लिंगाणा किल्ला हा शिवकालात धान्याचं कोठार म्हणूनच ओळखले जात असे. इसवी सन 1682 मोंगलांनी ज्यावेळेला रामशेजला वेढा दिला, तेव्हा केशव त्र्यंबक पेशवा याने जवळच असलेला त्र्यंबकगडाचा आश्रय घेतला आणि रामशेजच्या शिबंदीला धान्य आणि इतर सामान पुरवले. 18व्या शतकामध्ये लिहिलेल्या मेस्तक पुस्तकातून गडावरती कोणकोणत्या वस्तूंचा साठा करावा याची माहिती सविस्तर दिल्याचे आढळून येते. मेस्तकराने त्यामध्ये लिहिले, धान्य आणि दुर्गे शावीत असता शत्रुभंगे, सेनास देश अवघे सहजच मिळते, अशी नोंद सापडते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.